सॉरी, थोडं टेक्निकल प्रॉब्लेममुळे व्हिडिओ मध्येच कट झाला. मी पुन्हा पुढे कंटिन्यू करतो. तर म्युझिकल साऊंडची दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते म्हणजे पीच. पीच इज रिलेटेड विथ फ्रिक्वेन्सी. ओके, हायर इज द फ्रिक्वेन्सी, हायर इज द पीच. लोअर इज द फ्रिक्वेन्सी, लोअर इज द पीच. जेवढी फ्रिक्वेन्सी जास्त असेल तेवढा साऊंडचा पीच पण कसा असेल, जास्त असेल. जेवढा फ्रिक्वेन्सी कमी असेल साऊंडचा पीच पण कमी असेल. आता सगळ्यात इम्पॉर्टंट, पीच डिटरमाइन्स शार्पनेस ऑफ म्युझिकल साऊंड. पीच काय डिटरमाइन करतो, शार्पनेस ऑफ म्युझिकल साऊंड. ॲज कम्पेअर्ड टू मेल व्हॉइस, फिमेल व्हॉइस हॅज मोर पीच, देअरफॉर फिमेल व्हॉइस इज मोर शार्पर दॅन मेल व्हॉइस. तर हा सेकंड फॅक्टर. ओके, लक्षात आलं. आता तिसरा फॅक्टर आहे तो म्हणजे क्वालिटी ऑफ साऊंड. क्वालिटी ऑफ साऊंड. आता बघा, आपल्याकडे डिफरंट इन्स्ट्रुमेंट आहे. सपोज करा आपल्याकडे तबला आहे, व्हायोलिन आहे, देन हार्मोनियम आहे, आणि सपोज करा कोणीतरी एक प्लेट पण वाजवू लागले. सगळेजण सेम फ्रिक्वेन्सी प्ले करतायत 100 हर्ट्ज. माझ्याकडे डिफरंट इन्स्ट्रुमेंट आहेत. डिफरंट इन्स्ट्रुमेंटवर मी सेम फ्रिक्वेन्सी प्ले करतोय. जरी तुम्ही सेम फ्रिक्वेन्सी डिफरंट इन्स्ट्रुमेंटवर प्ले केली असेल तरी प्रत्येकाच्या म्युझिकचं सेन्सेशन वेगळं असणार आहे. तुम्हाला अगदी डोळे झाकून देखील हार्मोनियमचा आवाज ओळखता येईल, तबल्याचा आवाज ओळखता येईल, प्लेट वाजवला आहे त्याचा आवाज ओळखता येईल, पुन्हा व्हायोलिनचा आवाज ओळखता येईल. जरी आपण सेम फ्रिक्वेन्सी डिफरंट इन्स्ट्रुमेंटवर प्ले केली, टिल देन प्रत्येक इन्स्ट्रुमेंटच्या साऊंडचं जे सेन्सेशन असेल ते डिफरंट असेल. आणि तो डिफर करणारा फॅक्टर म्हणजे काय, क्वालिटी ऑफ साऊंड. आता काय होतं बघा, जरी तुम्ही एकच फ्रिक्वेन्सी डिफरंट इन्स्ट्रुमेंटवर प्ले केली, टिल देन प्रत्येक इन्स्ट्रुमेंट स्वतःहून काही हायर फ्रिक्वेन्सीना ओरिजिनल फ्रिक्वेन्सीसोबत ॲड करतो. म्हणजे आपलं सपोज करा आपली हायर फ्रिक्वेन्सी 100 आहे, तर तबला सपोज करा 200 हर्ट्ज, 300 हर्ट्ज या फ्रिक्वेन्सीना ॲड करतो आहे. व्हायोलिन आहे ते 200 हर्ट्ज, 300 हर्ट्ज, 400 हर्ट्ज, 500 हर्ट्ज, 600 हर्ट्ज, 700 हर्ट्ज, 800 हर्ट्ज एवढ्या फ्रिक्वेन्सीने ॲड करतो आहे. हार्मोनियम 200 हर्ट्ज, 300 हर्ट्ज, 400 हर्ट्ज, 500 हर्ट्ज यांना ॲड करतो आहे. प्लेट आहे ती सपोज करा 200 ही फ्रिक्वेन्सी ॲड करते. तर प्रत्येक इन्स्ट्रुमेंट तुम्ही ज्या वेळेला एखाद्या पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंटवर पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी प्ले करता त्यावेळेला ते इन्स्ट्रुमेंट स्वतःहून काही हायर फ्रिक्वेन्सीना ॲड करतं. आता ह्या फ्रिक्वेन्सी वाटेल त्या नाही आहेत. ही फ्रिक्वेन्सी जर एन असेल तर ही 2n आहे, ही 3n आहे, ही 4n आहे, ही 5n आहे, ही 6n आहे, 7n आहे, ही 8n आहे. बरोबर आहे. तर या हायर फ्रिक्वेन्सीज आहेत विच आर इंटिग्रल मल्टिपल ऑफ ओरिजिनल फ्रिक्वेन्सी. तर या हायर फ्रिक्वेन्सीना ओव्हरटोन म्हणतात. ओव्हरटोन. तर तुम्ही ज्या वेळेला एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी एखाद्या इन्स्ट्रुमेंटवर प्ले करता त्यावेळेला प्रत्येक इन्स्ट्रुमेंट काय करतो, स्वतःच्या काही ॲडिशनल फ्रिक्वेन्सी विच आर इंटिग्रल मल्टिपल ऑफ ओरिजिनल फ्रिक्वेन्सी असतात त्यांना ओरिजिनल फ्रिक्वेन्सीसोबत ॲड करतो. ह्या ज्या हायर फ्रिक्वेन्सीज आहेत यांना ओव्हरटोन म्हणतात. डिफरंट इन्स्ट्रुमेंटनी ॲड केलेले ओव्हरटोन दे आर डिफरंट इन नंबर. बघा, तबल्यानं 2 ओव्हरटोन ॲड केलेत, हे 1 2 3 4 5 6 7. व्हायोलिननं 7 ओव्हरटोन ॲड केलेत, हार्मोनियमनं 4 ओव्हरटोन ॲड केलेत, प्लेटनं एकच ओव्हरटोन ॲड केला आहे. तर प्रत्येक इन्स्ट्रुमेंटनं ॲड केलेले ओव्हरटोन्स असतात, दे आर डिफरंट इन नंबर. देअरफॉर क्वालिटी ऑफ साऊंड इज डिफरंट, देअरफॉर सेन्सेशन ऑफ साऊंड इज डिफरंट. आपण उद्यापासून ठरवलं की सगळ्यांनी एकाच फ्रिक्वेन्सीनं बोलायचं, तरी देखील प्रत्येकाच्या आवाजाचं इम्प्रेशन वेगळं वेगळं असणार आहे. कारण आपली बॉडी देखील, आपण ज्यावेळेला एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीनं बोलायला चालू करतो त्यावेळेला आपली बॉडी देखील काय करते, त्या ओरिजिनल फ्रिक्वेन्सीमध्ये काही ओव्हरटोनना मिक्स करते. बरोबर आहे. त्यामुळं प्रत्येकाच्या साऊंडचं इम्प्रेशन, प्रत्येकाच्या आवाजाचं इम्प्रेशन वेगळं असणार आहे. याला म्हणतात क्वालिटी ऑफ साऊंड. लक्षात आलं. सो व्हेन अ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी इज प्लेड ऑन पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट, देन दॅट इन्स्ट्रुमेंट विल ॲड some higher frequencies which are integral multiple of fundamental frequency in original frequency.
द हायर फ्रिक्वेन्सी ॲडेड बाय इन्स्ट्रुमेंट आर कॉल्ड ॲज ओव्हरटोन. सो ओव्हरटोन्स ॲडेड बाय डिफरंट इन्स्ट्रुमेंट्स आर डिफरंट, देअरफॉर क्वालिटी ऑफ साऊंड इज डिफरंट. लक्षात आलं. आपण बोलताना पण प्रत्येकाचा आवाज वेगळा असतो, प्रत्येकाच्या आवाजाचं इम्प्रेशन वेगळं असतं. ते का तर प्रत्येकाची बॉडी ओरिजिनल फ्रिक्वेन्सीसोबत काही हायर फ्रिक्वेन्सीनं ॲड करत असते. प्रत्येकाच्या बॉडीनं ॲड केलेल्या हायर फ्रिक्वेन्सीज म्हणजेच ओव्हरटोन्स दे आर डिफरंट इन नंबर. त्यामुळं प्रत्येकाच्या साऊंडची क्वालिटी पण कशी असणार आहे, डिफरंट असणार आहे. आता एक लक्षात ठेवायचं, नंबर ऑफ ओव्हरटोन्स इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्वीटनेस ऑफ साऊंड. म्हणजे जेवढे ओव्हरटोन जास्त असतील तेवढा साऊंड मोर स्वीट असेल. व्हायोलिनने ॲड केलेले साऊंड ॲज कम्पेअर्ड टू प्लेट जास्त आहेत, त्यामुळे व्हायोलिनचा साऊंड असेल तो कम्पॅरेटिव्हली कसा असेल, स्वीट असेल. लक्षात आलं. तर दीज आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ म्युझिकल साऊंड. म्युझिकल साऊंडचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणत्या कोणते असतात, लाऊडनेस ज्याला आपण इंटेन्सिटीची रिलेट करतो. दुसरं असतं ते म्हणजे पिच, बरोबर आहे. पिच म्हणजे फ्रिक्वेन्सीची रिलेट करतात. आणि तिसरं असतं ते म्हणजे क्वालिटी ऑफ साऊंड, ज्याला कोणाची रिलेट करतात, नंबर ऑफ ओव्हरटोन सोबत. जेवढे ओव्हरटोन जास्त तेवढा साऊंड मोर स्वीट असेल. क्लिअर झालं. तर दीज आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ म्युझिकल साऊंड. मग आता आपल्याला स्टडी करायचे एक इम्पॉर्टंट इफेक्ट, त्याला म्हणतात डॉपलर्स इफेक्ट. डॉपलर इफेक्टवर जेई नीटला न्यूमरिकल असतात. ओके. आता अगदी साधं एक्झाम्पल सांगतो. आपण प्लॅटफॉर्मवर उभे आहे, आपण रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभे आहे. ट्रेन आहे ती स्टेशनमध्ये एंट्री करू लागले. ट्रेननं कॉन्स्टंट इंटेन्सिटीनं व्हिसल ब्लो केले. पण जशी ट्रेन तुम्हाला अप्रोच होते तुम्हाला साऊंडची इंटेन्सिटी वाढल्यासारखी वाटते, पण रियालिटीमध्ये साऊंडची इंटेन्सिटी कॉन्स्टंट आहे. मी काय म्हणतोय नीट आहे. जशी ट्रेन तुम्हाला अप्रोच होईल तशी साऊंडची इंटेन्सिटी तुम्हाला वाढल्यासारखी वाटेल, पण रियालिटीमध्ये इंटेन्सिटी कशी आहे, कॉन्स्टंट आहे. किंवा दुसरं एक्झाम्पल, सपोज करा तुम्ही प्लॅटफॉर्मवर उभे आहे, ट्रेन स्टेशनपासून दूर चालले, प्लॅटफॉर्मपासून दूर चालले, तिनं कॉन्स्टंट इंटेन्सिटीनं व्हिसल ब्लो केले, पण ट्रेन जशी तुमच्यापासून दूर जाईल तसा त्या व्हिसलचा आवाज कमी झाल्यासारखा वाटतो, साऊंडची इंटेन्सिटी कमी झाल्यासारखी वाटते. रियालिटीमध्ये इंटेन्सिटी कॉन्स्टंट आहे. हा जो इमॅजिनरी चेंज आहे, हा जो अपॅरंट चेंज आहे इन इंटेन्सिटी ऑफ साऊंड, दिस इज कॉल्ड ॲज डॉपलर इफेक्ट. लक्षात आलं. अपॅरंट चेंज इन फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड ड्यू टू रिलेटिव्ह मोशन बिटवीन सोर्स अँड ऑब्झर्वर इज कॉल्ड ॲज डॉपलर्स इफेक्ट. अजून एक एक्झाम्पल सांगतो. आपल्या घरातल्या हॉलमध्ये टी व्ही चालू आहे, टी व्हीचं व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. तुम्ही जर हॉलमधून दूर गेलात तर तुम्हाला टी व्हीचा आवाज कमी झाल्यासारखा वाटेल, पण रियालिटीमध्ये टी व्हीचा आवाज तर कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे. तिची इंटेन्सिटी कॉन्स्टंट आहे, फिक्स आहे. किंवा तुम्ही दुसऱ्या रूममधून टी व्हीकडे येत असाल तर जसं तुम्ही टी व्हीच्या जवळ याल तसं तुम्हाला टी व्हीचा आवाज वाढल्यासारखा वाटेल, पण रियालिटीमध्ये साऊंडची इंटेन्सिटी कॉन्स्टंट आहे. हा जो अपॅरंट चेंज आहे हा कशामुळे येतो, ड्यू टू रिलेटिव्ह मोशन बिटवीन सोर्स अँड ऑब्झर्वर. सो दिस इज कॉल्ड ॲज डॉपलर्स इफेक्ट. सो अपॅरंट चेंज इन फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड ड्यू टू रिलेटिव्ह मोशन बिटवीन सोर्स अँड ऑब्झर्वर इज कॉल्ड ॲज डॉपलर्स इफेक्ट. ओके. आता डॉपलर इफेक्ट कोणत्या केसमध्ये ऑब्झर्व होईल, तर बोथ, म्हणजे सोर्स इज ॲट रेस्ट पोझिशन, ऑब्झर्वर इज मुव्हिंग टुवर्ड सोर्स, त्या केसमध्ये डॉपलर इफेक्ट ऑब्झर्व होईल, बरोबर आहे. सोर्स इज ॲट रेस्ट पोझिशन, ऑब्झर्वर इज मुव्हिंग टुवर्ड सोर्स, त्या केसमध्ये डॉपलर इफेक्ट ऑब्झर्व होईल. दुसरं, ऑब्झर्वर इज ॲट रेस्ट पोझिशन अँड सोर्स इज मुव्हिंग टुवर्ड्स ऑब्झर्वर, त्या केसमध्ये डॉपलर इफेक्ट ऑब्झर्व होईल. किंवा बोथ आर मुव्हिंग टुवर्ड्स इच अदर और बोथ आर मुव्हिंग अवे फ्रॉम इच अदर, या केसमध्ये डॉपलर इफेक्ट ऑब्झर्व होईल. डॉपलर इफेक्ट कोणत्या केसमध्ये ऑब्झर्व होणार नाही, वेन बोथ सोर्स अँड साऊंड, सोर्स ऑफ साऊंड अँड ऑब्झर्वर आर ॲट रेस्ट पोझिशन, त्या केसमध्ये डॉपलर इफेक्ट ऑब्झर्व होत नाही. क्लिअर झालं. मग डॉपलर इफेक्टचा फॉर्म्युला असतो अपॅरंट फ्रिक्वेन्सी एन डॅश इज इक्वल टू व्ही प्लस मायनस व्ही झिरो अपॉन व्ही मायनस प्लस व्ही एस इंटू एन. हा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे, ह्याला डेरिवेशन वगैरे नाही आहेत, हा फॉर्म्युला आहे फक्त. तर
एन डॅश इज इक्वल टू व्ही प्लस मायनस व्ही झिरो अपॉन व्ही मायनस प्लस व्ही एस इंटू एन. आता हे काय ते सांगतो. एन डॅश म्हणजे अपॅरंट फ्रिक्वेन्सी, व्ही म्हणजे व्हिलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर, व्ही झिरो म्हणजे व्हिलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर, व्ही एस म्हणजे व्हिलॉसिटी ऑफ सोर्स आणि एन म्हणजे ओरिजिनल फ्रिक्वेन्सी. पुन्हा एकदा रिपीट करतो. एन डॅश म्हणजे अपॅरंट फ्रिक्वेन्सी, एन म्हणजे ओरिजिनल फ्रिक्वेन्सी, व्ही म्हणजे व्हिलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर, व्ही झिरो म्हणजे व्हिलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर, व्ही एस म्हणजे व्हिलॉसिटी ऑफ सोर्स. आता जर मोशन टुवर्ड्स असेल तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधलं फर्स्ट साईन वापरायचं. मोशन जर टुवर्ड्स असेल तर न्यूमरेटर मधलं फर्स्ट आणि डिनॉमिनेटर मधलं फर्स्ट साईन वापरायचं, म्हणजे न्यूमरेटर मधलं पॉझिटिव्ह आणि डिनॉमिनेटर मधलं निगेटिव्ह साईन वापरायचं. मोशन जर अवे फ्रॉम इच अदर असेल तर न्यूमरेटर मधलं सेकंड आणि डिनॉमिनेटर मधलं सेकंड साईन यूज करायचं, म्हणजे न्यूमरेटर मधलं मायनस आणि डिनॉमिनेटर मधलं फर्स्ट. मग आता याचे केसेस बघा. सपोज करा सोर्स इज ॲट रेस्ट पोझिशन अँड ऑब्झर्वर इज मुव्हिंग टुवर्ड सोर्स. सोर्स इज ॲट रेस्ट पोझिशन अँड ऑब्झर्वर इज मुव्हिंग टुवर्ड सोर्स. मग एन डॅश इज इक्वल टू येणार. आता सोर्स रेस्टला आहे, याचा अर्थ व्ही एस किती झालं, झिरो झालं. ऑब्झर्वर सोर्सकडे मूव्ह झाला आहे, म्हणजे न्यूमरेटरमधलं साईन कोणतं येणार, पहिलं साईन येणार म्हणजे प्लस येणार. मग या केसमध्ये फॉर्म्युलाला एन डॅश इज इक्वल टू व्ही प्लस व्ही झिरो अपॉन व्ही इंटू एन. ऑब्झर्वर इज मुव्हिंग टुवर्ड्स स्टेशनरी सोर्स. फॉर्म्युला लक्षात आला. हां, सेकंड, ऑब्झर्वर इज मुव्हिंग अवे फ्रॉम स्टेशनरी सोर्स. सोर्स स्टेशनरी आहे म्हणजे व्ही एच झिरो आहे. ऑब्झर्वर सोर्सपासून दूर चाललाय म्हणजे आता न्यूमरेटरमधलं सेकंड रिलेशन यूज करावं लागेल. मग एन डॅश इज इक्वल टू आलं व्ही मायनस व्ही झिरो अपॉन व्ही इंटू एन. कळलं मी काय म्हटलं, लक्षात आलं का. मोशन टुवर्ड्स असेल तर न्यूमरेटरमधलं पहिलं साईन आणि डिनॉमिनेटरमधलं पहिलं साईन, म्हणजे न्यूमरेटरमधलं प्लस डिनॉमिनेटरमधलं मायनस. आणि मोशन अवे असेल तर दोन्हीकडचे सेकंड साईन, म्हणजे न्यूमरेटरमधलं मायनस डिनॉमिनेटरमधलं प्लस. आता थर्ड केस, सोर्स इज मुव्हिंग टुवर्ड्स स्टेशनरी ऑब्झर्वर. आता ऑब्झर्वर रेस्टला आहे म्हणजे ऑब्झर्वरची व्हिलॉसिटी किती झाली, झिरो. सोर्स इज मुव्हिंग टुवर्ड्स स्टेशनरी ऑब्झर्वर, एन डॅश इज इक्वल टू व्ही डिवायडेड बाय व्ही. आता मोशन टुवर्ड्स असेल तर डिनॉमिनेटरमधलं पहिलं साईन म्हणजे हे आलं मायनस व्ही एस अपॉन इंटू एन. सोर्स इज मुव्हिंग टुवर्ड्स स्टेशनरी ऑब्झर्वर. फोर्थ, सोर्स इज मुव्हिंग अवे फ्रॉम स्टेशनरी ऑब्झर्वर. मग एन डॅश इज इक्वल टू आलं व्ही डिवायडेड बाय व्ही प्लस व्ही एस इंटू एन. फिफ्थ केस, वेन सोर्स अँड ऑब्झर्वर आर मुव्हिंग टुवर्ड्स इच अदर. आता दोघं पण मोशनमध्ये आहेत. टुवर्ड्स मोशन असेल तर दोन्हीकडचं पहिलं साईन वापरायचं. मग एन डॅश इज इक्वल टू फॉर्म्युला आला व्ही प्लस व्ही झिरो डिवायडेड बाय व्ही मायनस व्ही एस इंटू एन. सिक्स फॉर्म्युला, सोर्स अँड ऑब्झर्वर बोथ आर मुव्हिंग अवे फ्रॉम इच अदर. आता अवे असेल तर दोन्हीकडचं सेकंड साईन, म्हणजे फॉर्म्युला आला एन डॅश इज इक्वल टू व्ही मायनस व्ही झिरो अपॉन व्ही प्लस व्ही एस इंटू एन. तर हे डॉपलर इफेक्टच्या डिफरंट केस आणि हे त्याचे डिफरंट रिलेशन. तुम्ही फक्त पहिला फॉर्म्युला लक्षात ठेवा. पहिला फॉर्म्युला लक्षात ठेवला की बाकीचे फॉर्म्युले आपल्याला बनवता येतात. पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये मोशन टुवर्ड्स असेल तर न्यूमरेटरमधलं पहिलं साईन म्हणजे प्लस वापरायचं, डिनॉमिनेटरमधलं पहिलं साईन म्हणजे मायनस वापरायचं. मोशन अवे असेल तर न्यूमरेटरमधलं सेकंड साईन म्हणजे मायनस आणि डिनॉमिनेटरमधलं सेकंड साईन म्हणजे प्लस वापरायचं. ऑब्झर्वर जर रेस्टला असेल तर व्ही झिरो झिरो झालं, सोर्स रेस्टला असेल तर व्ही एस झिरो झालं. क्लिअर झालं. आता डॉपलर इफेक्टची ॲप्लिकेशन हा महाराष्ट्र बोर्डला 2 मार्क्ससाठी वगैरे क्वेश्चन विचारतात. डॉपलर इफेक्ट यूज करतात इन अल्ट्रासोनोग्राफी, कलर डॉपलर सोनोग्राफी. कलर डॉपलर सोनोग्राफी यूज करतात टू गेट इन्फॉर्मेशन अबाउट फ्लो ऑफ व्हिस्कस फ्लुइड इन्क्लुडिंग ब्लड. ओके, तुम्ही अल्ट्रासोनोग्राफी वगैरे करतात बघा, पोटाची वगैरे करतात किंवा प्रेग्नन्सीमध्ये अल्ट्रासोनोग्राफी करतात. त्याच्यामध्ये काय यूज केलेला असतो, डॉपलर इफेक्ट यूज केलेला असतो.
सेकंड, डॉपलर इफेक्ट यूज इन रडार. रडार म्हणजे रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग. रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग. एअरपोर्टवर एरोप्लेन असतात, त्यांची हाईट, त्याची पोझिशन डिटेक्ट करण्यासाठी, लोकेट करण्यासाठी रडार यूज करतात. प्रत्येक एअरपोर्टवर एक रडार असतं. त्या रडारमधून अल्ट्रासॉनिक वेव्ज एरोप्लेनकडे ट्रॅव्हल करतात, त्याच्या सरफेसवरनं त्या रिफ्लेक्ट होऊन परत येतात. मग त्याच्यावरनं आपल्याला एरोप्लेनचं लोकेशन, त्याची हाईट हे आपल्याला डिटरमाइन करता येतं. तर डॉपलर इफेक्ट इज यूज इन रडार. रडार म्हणजे रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग. इट इज यूज्ड इन सोनार. सोनार म्हणजे साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग टू मेजर डेप्थ ऑफ सी वॉटर. ओके. डॉपलर इफेक्ट इज यूज टू डिटरमाइन स्पीड ऑफ स्टार. स्टार ज्या मूव्ह होत असतात, स्टारचा स्पीड डिटरमाइन करण्यासाठी देखील डॉपलर इफेक्ट यूज करतात. डॉपलर इफेक्ट यूज करतात टू डिटरमाइन स्पीड ऑफ रोटेशन ऑफ सन. क्लिअर झालं. हे ॲप्लिकेशन तुम्हाला फक्त नोट करायचे आहेत. ह्याचं एक्सप्लेनेशन MSc लेवलचं आहे. इट इज बियॉन्ड स्कोप ऑफ अवर सिलेबस. त्यामुळे तुम्ही ह्याच्या डीपमध्ये जात बसू नका. तर डॉपलर इफेक्ट कुठे कुठे यूज करतात? इन कलर डॉपलर सोनोग्राफी टू गेट इन्फॉर्मेशन अबाउट व्हेरियस फ्लुइड इन्क्लुडिंग ब्लड. इट इज यूज इन रडार टू लोकेट पोझिशन ऑफ अननोन ऑब्जेक्ट इन स्पेस. इट इज यूज इन सोनार to measure depth of sea water. It is used to determine speed of rotation of sun. It is used to determine speed of motion of star. Okay. डॉपलर इफेक्टची काही लिमिटेशन्स देखील आहे. डॉपलर इफेक्ट ॲप्लिकेबल होतो इफ स्पीड ऑफ ऑब्झर्वर अँड स्पीड ऑफ सोर्स इज मच लेस दॅन स्पीड ऑफ साऊंड. ओके. साऊंडच्या स्पीडच्या कंपॅरिझनमध्ये ऑब्झर्वरचा स्पीड किंवा साऊंडच्या स्पीडच्या कंपॅरिझनमध्ये सोर्सचा स्पीड जर खूप कमी असेल, त्याच केसमध्ये डॉपलर इफेक्ट अप्लाय होतो. लक्षात आलं. डॉपलर इफेक्ट इज ॲप्लिकेबल वेन स्पीड ऑफ ऑब्झर्वर और स्पीड ऑफ सोर्स आर मच लेस दॅन स्पीड ऑफ साऊंड. ओके. देन इन ऑर्डर टू अप्लाय डॉपलर इफेक्ट, सोर्स अँड ऑब्झर्वर मस्ट बी ट्रॅव्हल अलॉंग स्ट्रेट लाईन पाथ. डॉपलर इफेक्ट ऑब्झर्व केव्हा होतो? ज्या वेळेला सोर्स आणि ऑब्झर्वर दोघं सेम पाथनं ट्रॅव्हल करतात, सेम पाथनं सेम डिरेक्शनला किंवा ऑपोजिट डिरेक्शनला ट्रॅव्हल करतात. सो डॉपलर इफेक्ट इज ॲप्लिकेबल वेन सोर्स ऑफ साऊंड अँड ऑब्झर्वर आर ट्रॅव्हलिंग अलॉंग स्ट्रेट लाईन पाथ. आणि मीडियम इन विच सोर्स अँड ऑब्झर्वर आर सिच्युएटेड इट मस्ट बी ॲट रेस्ट पोझिशन. ज्या मीडियममध्ये सोर्स आणि ऑब्झर्वर आहे ते मीडियम कसं असायला पाहिजे? रेस्ट असायला पाहिजे. तरच डॉपलर इफेक्ट आपल्याला ऑब्झर्व करता येतो. क्लिअर झालं. सो इट इज ऑल अबाउट डॉपलर्स इफेक्ट. तर आपला हा टॉपिक संपला. ॲक्च्युली यातले 2 पॉईंट राहिले जे स्ट्रिक्टली थेरॉटिकल पॉईंट आहेत, जे ऑनलाईन लेक्चरमध्ये आपल्याला कंटिन्यू करता येणार नाहीत. एक आहे ते म्हणजे रिव्हर्बरेशन आणि अकॉस्टिक. तर ज्या वेळेला आपला ऑफलाईन क्लास चालू होईल त्यावेळेला हे 2 पॉईंट मी क्लासमध्ये डिस्कस करून त्याच्या नोट्स तुम्हाला लिहून देईन. आता तुम्ही ह्या नोट्स लिहा आणि एक 3-4 पानं सोडून द्या. त्यानंतर पुढचा टॉपिक आपण ज्या वेळेला चालू करतोय तो तिथून कंटिन्यू करा. मग आपला ऑफलाईन क्लास चालू झाल्यानंतर अकॉस्टिक, रिव्हर्बरेशन आणि एको ह्याच्या नोट्स मी हे पॉईंट क्लासमध्ये डिस्कस करेन, जे प्युअरली थेरॉटिकल पॉईंट आहेत आणि त्याच्या नोट्स तुम्हाला मी लिहून देईन. तर डॉपलर इफेक्ट क्लिअर झालं. डॉपलर इफेक्ट लक्षात आलं. डॉपलर इफेक्टच्या डिफरंट केस आणि त्याचे फॉर्म्युले. तर आज आपण काय काय स्टडी केलं बघा. आज आपण स्टडी केलं म्युझिकल साऊंड, म्युझिकल साऊंडचे कॅरेक्टरिस्टिक्स. त्यानंतर आपण स्टडी केलं डॉपलर इफेक्ट, डॉपलर इफेक्टचे ॲप्लिकेशन आणि डॉपलर इफेक्टचे लिमिटेशन. आता या टॉपिकमधला लास्ट पॉईंट तो म्हणजे सुपरपोजिशन प्रिन्सिपल. वेन 2 or more number of sound wave are traveling through a medium and reaching at a point simultaneously. At a given point, each wave will produce its own displacement independent of other. Okay. नंबर ऑफ साऊंड वेव्ह मीडियममधून ट्रॅव्हल होत आहेत आणि एकाच पॉईंटला त्या पर्टिक्युलर पॉईंटला अराईव्ह होत आहेत. त्या पॉईंटला प्रत्येक वेव्ह स्वतःचं काहीतरी डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस करेल बाय कन्सिडरिंग रिमेनिंग वेव्ज आर अपसेट. आता पहिली वेव्ह या पॉईंटला पोचली, तिनं डिस्प्लेसमेंट किती प्रोड्यूस केलं? y1. दुसरी वेव्ह या पॉईंटला पोचली,
तिनं डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस केलं y2. लास्ट वेव्ह या पॉईंटला पोचली, तिनं डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस केलं yn. देन रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ॲट अ पॉईंट इज नथिंग बट वेक्टर ॲडिशन ऑफ डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस्ड बाय ऑल इंडिव्हिज्युअल वेव्ह. This is superposition principle. When two or more number of sound waves are traveling through a medium and reaching at a point simultaneously, at a given point, each wave will produce its own displacement independent of other. The resultant displacement at a point is vector addition of displacement produced by individual wave. खूप साऱ्या साऊंड वेव्ह मीडियममधून ट्रॅव्हल करतायत आणि एकाच वेळेला त्या पर्टिक्युलर पॉईंटला अराईव्ह होत आहेत. त्या पॉईंटला प्रत्येक वेव्ह स्वतःचं डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस करते बाय कन्सिडरिंग रिमेनिंग वेव्हज आर अपसेट. मग त्या पॉईंटचं रिझल्टंट डिस्प्लेसमेंट किती असणार आहे, तर व्हेक्टर ॲडिशन ऑफ डिस्प्लेसमेंट प्रोड्यूस बाय इंडिव्हिज्युअल वेव्ह. याला म्हणायचं सुपरपोजिशन प्रिन्सिपल. प्रॅक्टिकली सुपरपोजिशन याचा अर्थ मिक्सिंग ऑफ टू ऑर मोर नंबर ऑफ साऊंड वेव्ह इन ऑर्डर टू प्रोड्यूस अ रिझल्टंट वेव्ह. दोन किंवा दोनपेक्षा जास्त साऊंड वेव्ह मिक्स होणं आणि त्यांच्यापासून रिझल्टंट वेव्ह तयार होणं, याला आपण काय म्हणतो, प्रॅक्टिकली याला म्हणतात सुपरपोजिशन. म्हणजे सपोज करा सिंगर गाणं म्हणू लागलाय, त्याची एक साऊंड वेव्ह असेल, तिथे तबला वाजवू लागलाय, त्याची एक साऊंड वेव्ह असेल, तिथे व्हायोलिन प्ले होते, त्याची एक साऊंड वेव्ह असेल. ह्या तिन्ही साऊंड वेव्ह मिक्स झाल्या आणि त्यांच्यापासून म्युझिक तयार झालं, तर हे म्हणजे सुपरपोजिशन. लक्षात आलं. प्रॅक्टिकली सुपरपोजिशन याचा अर्थ मिक्सिंग ऑफ टू ऑर मोर नंबर ऑफ साऊंड वेव्ह इन ऑर्डर टू प्रोड्यूस अ रिझल्टंट वेव्ह. क्लिअर झालं. तर आपला साऊंड वेव्ह हा टॉपिक संपलाय. यातले दोन जे पॉईंट राहिले ते ऑफलाईन लेक्चर चालू झाल्यानंतर मी क्लासमध्ये डिस्कस करून त्याच्या नोट्स तुम्हाला लिहून देईन. तुम्ही काय करा, आज मी नोट्स जो तुम्हाला ज्या सेंड करणार आहे त्या नोट्स लिहून काढा, नंतर एक 2-3 पेज ब्लँक ठेवा आणि मग पुढचा टॉपिक चालू करा. मग आपण ऑफलाईन क्लासमध्ये रिव्हर्बरेशन आणि अकॉस्टिक हे प्युअरली थेरॉटिकल पॉईंट आहेत, जे जेई, नीट, CET, महाराष्ट्र बोर्ड कुठेही लागणार नाही आहेत, फक्त आपल्या सिलेबसमध्ये आहेत, म्हणून आपल्याला ते कव्हर करायचे आहेत. ते आपण आपल्या रेग्युलर क्लासमध्ये कव्हर करूयात. ठीक आहे, थांबूया.